ज्याची सर्वच जण वाट बघत होते त्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलाय। देशात लोकसभा निवडणुकीसाठी 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे। 19 एप्रिलला मतदान सुरू होणार आहे, तर 1 जूनला शेवटच्या म्हणजे 7व्या टप्प्याचं मतदान पार पडेल। 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून असे मतदानाचे टप्पे संपन्न होतील। तर केंद्रात कोणतं सरकार सत्तेवर येणार याचा निकाल 4 जूनला लागणार आहे। 4 जूनला मतमोजणी पार पडणार आहे आणि निकाल हाती येतील। तेव्हा टप्पे आपण बघतोय मतदानाचे। पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला होईल, दुसऱ्या टप्प्याचं मतदान 26 एप्रिलला, तिसऱ्या टप्प्याचं 7 मे रोजी, चौथ्या टप्प्याचं 13 मे रोजी, पाचव्या टप्प्याचं मतदान 20 मे रोजी पार पडणार आहे, सहाव्या टप्प्याचं मतदान 25 मेला आणि सातवा आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान 1 जूनला होईल आणि त्यानंतर 3 दिवसात म्हणजे 4 जूनला या निवडणुकीचे निकाल हाती येतील। तेव्हा पहिल्या टप्प्यामध्ये देशातील 102 मतदारसंघ असतील। 19 एप्रिलला यासाठी मतदान पार पडेल। दुसरा टप्पा असेल 26 एप्रिलला, एकूण 89 मतदारसंघात मतदान होईल। तिसरा टप्पा असेल 7 मे रोजी, 94 देशभरातील मतदारसंघांमध्ये मतदान केलं जाईल। चौथ्या टप्पा हा 13 मे रोजी असेल, 96 मतदारसंघात निवडणुका होतील। पाचवा टप्पा 20 मे रोजी 49 मतदारसंघात मतदान पार पडेल। तर सहाव्या टप्प्यात म्हणजे 25 मेला 57 मतदारसंघात निवडणुका होतील। तर 1 जूनला 57 मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडेल आणि मतमोजणी असेल त्यानंतर 3 दिवसांनी म्हणजे 4 जूनला। जवळपास 1.5 महिना हे मतदानाचे वेगवेगळे टप्पे सुरू राहणार आहेत। हा सगळा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा कालावधी म्हणायला हवा मागच्या 15 वर्षातला।